सरपंच साहेब काय सांगणार? 10 वर्षापासून दानवे साहेब खासदार होते, आता बदल झाला जिल्ह्यामध्ये. काय विकास करून घेणार तुमच्या ग्रामपंचायती आणि तुमच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये? काळे साहेब आल्यामुळं आमचा सर्व विकास आहे. आणि दानवे जे होते ना ते येऊन पाहत नव्हते, कधीच आले नाही गावामध्ये. बरं, आता निवडणुकीला येत नाही. काळे साहेबाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय काय तुम्ही कामं राहिलेली ते करून घेणार? हो, पूल करून घेणार आहे, समाज बंद करून घेणार आहे. विकास कामं सगळे जे बी राहिलेले ते सर्व कामं करायची जबाबदारी आता काळे साहेबांनी टाकलेली जनतेने. आणि त्यांनी जनतेचं काम केलं, पण त्यांनी बी त्यांचं काम करावं असं अपेक्षा जनता करत आहे काळे साहेब. आपल्या जिल्ह्याचा विकास थांबलेला फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यात आलेल्या का आम्ही असं करू? विकास झाला साहेब, पण कुठला झाला? संभाजीनगर पासून जालन्यापर्यंत जे रोडवर जे व्यावसायिक आहे, हॉटेल व्यावसायिक असेल, मोठे मोठे बिझनेसमॅन असेल, यांचा विकास झाला साहेब. ग्रामीण भागातील जे शेतकरी वर्ग आहे त्यांचा विकास खुंटलेला आहे. रस्ते नव्हे साहेब, जालना लोकसभेमध्ये फक्त भोकरदनच एक अशी विधानसभा आहे की तिथं रस्ते वगैरे झालेले. एक लोकसभेमध्ये फक्त एकच विधानसभा असते का? बाकी विधानसभेमध्ये रस्ते गेले कुठं? रस्तेच नाही ना. ऐन वेळेला आमच्या आई बहिणीला डिलिव्हरीला जायला असतं, त्यांनाही प्रॉब्लेम होतो. फक्त चकाचक रस्ते असेल तर भोकरदनला असतील. आणि अजून दुसरा मुद्दा साहेब, की आम्ही 6,000 रुपये देतो किसान सन्मान निधी म्हणून, परंतु त्याच किसान सन्मान निधीच्या बदल्यात शेतकऱ्याकडून लाखो रुपयाच्या रूपामध्ये खता बियाच्या द्वारे टॅक्स जीएसटी गोळा केला जातो. त्या तुलनेत जीएसटी महाराष्ट्राला आलाच नाही ना. मग कसं म्हणणार तुम्ही शेतकऱ्याचं सरकार आहे? बरं, शेतकऱ्याच्या दुधावर पण जीएसटी लावलेला आहे सरकार. शेतकऱ्याच्या दुधावर असो, शेतकऱ्याच्या खता बियावर असो, शेतकऱ्याच्या मालावर सुद्धा जीएसटी लावले आहे. आणि मोठ्या मोठ्या गप्पा करायचे की आम्ही MSP करू, म्हणजे मूल्य निर्धारित करू. मूल्य तर निर्धारित केलेच नाही. शेतकऱ्याच्या पिकाचा भाव तर वाढलेच नाही, पण घेणाऱ्या खताचे भाव वाढले ना. मग शेतकऱ्यांनी जागा कसं? तर तो हा सगळा परिणाम आज दिसतोय. शेतकऱ्यांनी भरभरून असं मत डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या पारड्यात टाकलेलं आहे. आणि रावसाहेब दानवे म्हणायचे, शेतकऱ्यांची किंकल चेष्टा करायची की शेतकरी इतकंही दिलं तरी रडतात साले. मग मी त्यांना सांगू शकतो की आता तुम्ही 25 वर्ष खासदार होता, आता जाऊ दे ना, एक तर पडलं तर काय हरकत आहे? आता घरी राहा, आराम करो. आता शेतकऱ्याचे दिवस आले ना. साहेबांना मी असं सांगू इच्छितो की त्यांनी शेतकऱ्याचे जे नॉर्मल प्रश्न आहेत, म्हणजे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. आणि विशेष म्हणजे शेतीचा जो खर्च आज वाढला ना साहेब जीएसटीच्या रूपात, तो कमी झालेला पाहिजे. 500 रुपयाची तुमची खताची गुन्हे आज 1500 रुपयाला झालेली आहे. तर त्यामार्फत ती किती जीएसटी काढताय? आणि जीएसटी काढताना आम्हाला किती देत आहे? 17 रुपये रोजाना पैसे देतात, 500 रुपये महिना, 6,000 रुपये वर्ष. म्हणजे ही बोलून केलेली जाते का? शेतकऱ्याची चेष्टा नाही तर आणखी काही शेतकऱ्याची दिशाभूलच केलेली जाते. आणि आणखीन मराठा समाजाचा जो रिझर्वेशनचा जो मुद्दा असेल ते त्यांनी लोकसभेत मांडावा अशी मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतो. कारण त्यांना त्या फॅक्टरीचाही मोठा फायदा झालेला आहे आणि जनतेचा रोष या चालू रनिंग सरकारवर होता. त्यामुळे जनतेनं इलेक्शन मतदान प्रक्रियेतून हा रोष काढून दिलेला आहे. आणि जे उच्च शिक्षित लोक आहे जालना लोकसभा मतदारसंघातले, ज्यांचे चांगले शिक्षण झालेले आहे, त्यांच्या दृष्टीने रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील ह्या दृष्टीने आपलं मत त्यांनी लोकसभेत व्यक्त करावं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत. मग MIDC एरिया असेल, स्थानिक भूमिपत्राचा जो मुद्दा आहे, समजा स्थानिक लोकांना इथं रोजगार मिळाला पाहिजे आपल्या MIDC मध्ये, अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि उद्योग क्षेत्रात अजून भरभरून वाढ कशी करता येईल, जसं शेंद्रा DMIC असेल, बिडकन DMIC असेल, या क्षेत्रामध्ये त्यांनी भरभरून काम केलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये 3 MIDC आहे, पैठण लेक, चिकलठाणा आणि शेंद्रा MIDC मध्ये, ज्याचे जमिनी संपादित झालेल्या आहेत, त्या शेतकऱ्याच्या युवकांना नोकऱ्या तिथं देत नाही MIDCतली कंपन्या. काय सांगणार तुम्ही त्याच्यात? मी तेच म्हणलो की शेतकरी जे स्थानिक ज्यांच्या जमिनी गेलेले आहे त्यांना आज नोकऱ्या नाही. तुम्ही स्थानिक भूपुत्रांना कसं काय नाकारू शकता? त्यांनी आपल्या जी आपण जमिनीला काळी आई म्हणतो ती काळी आई तुमच्या स्वाधीन केली, तर त्यांना नोकरी दिलेला पाहिजे ना. असं नाही की त्यांच्याकडे डिग्री वगैरे, तेही उच्च शिक्षित आहे, परंतु तुमची इच्छा पाहिजे साहेब स्थानिक लोकांना द्यायची. जमीन घेताना सांगितलं होतं तुमच्या मुलांना आम्ही स्थानिक नोकऱ्या देऊ, पलाटा देऊ शेतकऱ्याला. सर लोकसभा क्षेत्रामध्ये जयपूर गाव आहे, तिथं भूसंपादन केलं साहेब MIDC साठी, तरी अजून शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळालेला नाही. मध्यंतरी आम्ही विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब यांना निवेदन देऊन तो विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडला होता. त्या दृष्टीने आता हालचाल सुरू झालेला आहे. परंतु हे स्थानिक आमदार होते ते आमच्या हरिभाऊ बागडे नाना, त्यांना आम्हीच निवडून दिलं होतं. ठाकरे गटाचा भरपूर त्यांना पाठिंबा होता, परंतु त्यांनी सुद्धा तो मुद्दा कधी स्थानिक आमदार असून सुद्धा त्यांनी विधानसभेत मांडलेला नाहीये. आणि ते लोक आजही वंचित जयपूरचे जे शेतकरी आहे ज्यांचे भूसंपादन झालेले आहे, कोणाची झाडं तिथं गेलेले आहे, विहिरी वगैरे, याचे पैसे त्यांचे अजून बाकी आलेले, त्यांनी ते मुद्दे मांडलेले नाही. आणि मग यांना मतदान कसं करावं?
फक्त यांना शेतकरी कधी दिसतात इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, अन्यथा यांना फक्त संभाजीनगर पासून करमाडपर्यंत जे हॉटेल व्यावसायिक आहे, जे बिझनेसमॅन आहे, बस यांचेच त्यांना घरं दिसतात. सामान्य शेतकरी त्यांना दिसत नाही आणि ते शेतकऱ्याच्या घरी येत नाही, पाहतही नाही. त्यामुळं सामान्य शेतकऱ्यांना हा राग व्यक्त केलेला आहे आपल्या वोटिंगद्वारे आणि त्याच्यामुळं हाच परिणाम दिसत आहे. आणि आता असंच होणार आहे. आणि आतापर्यंत ते म्हणायचे की तुम्ही मोदीच्या फोटोवर निवडून येता, मोदीच्या फोटोवर निवडून येता. मी त्यांना ठामपणे सांगू शकतो की ह्यावेळेस मोदीच्या फोटोवर नाही तर राहुल गांधी आणि सन्माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या फोटोवर आम्ही निवडून आलेलो आहे. बरं, महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ज्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीने राम मंदिरचा मुद्दा उपस्थित करून रामाच्या नावावर मतदान घेतलं, त्याच जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. काय सांगणार तुम्ही? साहेब, लोक आता हुशार झालेले. फक्त रामचं आमची आस्था आहे, आमचं राम प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण हे असं नाही फक्त रामाच्या नावावर तुम्ही दुकानदारी करू नका. रामाचा मुद्दा तुम्ही घेऊन करू. जर राम म्हणायचं आणि हाताला काम नाही द्यायचं, मग काय खायचं? हाच विषय आहे ना. बगल में राम मंदिर तर हवंच आहे. त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला आतापर्यंत वोटिंग केलं, राम मंदिर झालंय. पण राम मंदिराचा मुद्दा केव्हापर्यंत तुम्ही चालवणार? बरोबर आहे की नाही? तुम्हाला शेतकऱ्यांना का, शेतकऱ्याच्या मुलांना जे उच्च शिक्षित मुलं आहे साहेब, शेतकरी आपल्या मुलांना शिकवतो की उद्या चालून हा आपला पारंपरिक शेतीला जोडधंदा याने काहीतरी केला पाहिजे, शिक्षणातून नोकरी मिळवली पाहिजे. पण नोकऱ्याच नाही सर. 2 कोटीच्या नोकरीची घोषणा दिली होती, कुठे गेली? सगळे झुंबले होते ना. आजही बरेचसे शेतकऱ्याची मुलं शिकून आज शेतात का लागतात, त्यांची क्वालिटी पण त्यांना नोकरी नाही. का नाही आहे की यांनी नोकरीचे निर्माण केलेलं नाही, फक्त घोषणा दिल्या का आम्ही नोकरी देऊ. हा मुद्दा आहे. डॉक्टर कल्याण काळे साहेबांना मी एवढं सांगेन की यांनी हा मुद्दा लोकसभेत मांडावा आणि जालना लोकसभेतील जे उच्च शिक्षित लोक आहे, तरुण आहे, त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी करावं, एवढी आमची त्यांच्याकडून इच्छा आहे. तुमचं नाव? माझं नाव संभाजी शिवाजी मते. पुणे जिल्ह्यामध्ये मी पैठण तालुक्यातून आलेलो आहे. पैठण तालुक्यामध्ये आम्ही कंटिन्यू दानवे साहेबाला 15-12 निवडून दिलं, 25 वर्ष निवडून दिलं. तर आमच्या पैठण तालुक्यात ते आतापर्यंत एक बी चक्कर नाही, कधीच त्यांनी चक्कर मारली नाही. आमच्या पैठण तालुक्यातून काँग्रेसला 36,000ची लीड आम्ही आता कल्याण काळे साहेबाला दिली. मी देवगावाचा सरपंच सुदर्शन खंडे. आमच्या गावातून 700 मतदान काँग्रेसला झालं. महत्त्वाचा विषय आहे, मोठं धरण आहे पैठण तालुक्यामध्ये आणि त्याच तालुक्यामध्ये पिण्याला पाणी नाही. आडोळ, वालानगर सारख्या गाव, मोठ्या मोठ्या गावामध्ये आतापर्यंत पाणी आलेलं नाही. काय पाणी नाही सांगणार? प्यायचे. आज बी आमच्या गावात पाणी नाही प्यायला. कॅन्टर चालू आहे सध्या. बरं, कल्याण काळे साहेबाकडे कसं पाहणार तुम्ही? कधीपासून तुमच्या गावात पाणी येईन असं तुम्हाला अपेक्षा आहे कल्याण काळे साहेब? साहेब निवडून दिलं, पाणी 100% येईन. आम्हाला असा विश्वास आहे साहेबावर, पाणी येणारच आता. काय सांगणार? आपल्या जिल्ह्यामध्ये जे विकास कुठलेला आहे, शेतकऱ्याला वीज नाही, युवकांना रोजगार नाही, काय सांगणार तुम्ही? 25 वर्षापासून दानवे साहेबाला आम्ही निवडून देत आलो जालना मतदारसंघामध्ये. पण त्यांनी फक्त आपलं त्याचं भलं करण्याचं काम केलं. जनतेला वाऱ्यावर सोडून दिलं. जनता परेशान आहे. जनतेचा विकास नाही. जनतेला पाणी नाही, रस्ते नाही, वीज लाईट नाही. तुम्हाला सांगतो कोणचंही असं विकासाचं काम केलं नाही. फक्त थापा मारून हे सरकार निवडून आलेलं आहे. देवा धर्माच्या नावावर, रामाच्या नावावर दुकान मांडून मुंह में रामन बगल में छुरी असं काम चालू आहे. जाती धर्मावर यानं झगडं लावायचं, भांडणं लावायचं काम केलेलं आहे बीजेपी सरकारनं. पण हे जनतेच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे. आता सर्वसामान्याच्या लक्षात आलेलं आहे. पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा बदलायचा राज्यात केंद्र सरकार असताना सुद्धा याला हे मुद्दे सॉल्व्ह करताना आले. मराठा आरक्षणावर त्यांनी निर्णय घेताना आला, मराठाला न्याय देताना आला. सर्वसामान्यांना कधी न्याय मिळणार आहे? 18 पगड जाती धर्माने या वेळेस काळे साहेबाला मतदान दिलं. इंडिया आघाडीला 18 पगड जाती धर्मानं इंडिया आघाडीला कौल दिला यावेळेस. आणि आम्हाला शाश्वती आहे का काळे साहेब आता 100% जालना मतदारसंघामध्ये विकास करते. राहिलेले कामं हे संपूर्णपणे आणि मंथन धनातून कामं करते अशी आम्ही आशा करतो. बरेच जागेवर दानवे साहेब सांगत होते त्यांच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांना हे गावातले प्रत्येक गावाची यादी तयार करून सांगत उद्घाटन करणार म्हणून. पण आतापर्यंत या गावातले उद्घाटन झाले नाही, कामं झाले नाही. या नमाजल्या काळामध्ये कमीत कमी टारखाना नारळ फोडे. आणि आता मी तेच उद्योग धरला त्यांनी टारखाना नारळ फोडाचा. मी नारळ फोडू नका नसते कामं करा. मी सांगितलं बागडे नानाला त्याला सुद्धा सांगितलं. मी हे चॉकलेट देऊ नका जनतेला. तुम्ही आता इलेक्शन आल्यानंतर नारळ फोडता, 5 वर्ष गायब राहता आणि डायरेक्ट मग शेवटच्या क्षणाला 4-5 2-3 महिने राहिले का डिक्लेअर झालं की इलेक्शन, मग नारळ फोडणं
कामं चालू करणं, लोकांना दाखवणं फक्त फोटो काढा पुरते बाबा कामं चालू झाली. असे चॉकलेट देऊन लोकांना बी आता या वेळेच्या याला चॉकलेट दिलं आणि लोकांना बी द्यायला आता हा म्हणून आता कार्यक्रम दाखवून द्याला, चकवा द्याला. आता चकवा दाजीला चकवा देऊन टाकला. त्यामुळं आता जनतेला मनातनातून परिवर्तन केलेलं आहे. गेल्या 10 वर्षापासून दानवे साहेब खासदार होते, आता बदल झाला जिल्ह्यामध्ये. कल्याण काळे साहेब लाखोच्या मतांनी निवडून आले. काय विकासाची अपेक्षा आहे काळे साहेबाकडून तुम्हाला? काळे साहेबाकडून जे विकासाचे रखडलेला होता, आज कशी विकास केला असेल थोडाफार आमदारांनी किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केलेला आहे. पण मला नाही वाटत कधी खासदार निधीतून काही गावाला भेटलं किंवा माझ्या सर्कलमध्ये भेटलं. आणि एक काळे साहेब हीच अपेक्षा आहे. आज जे मध्यंतरी मी पहिलं एक जरंगे पाटलाचा समर्थक असून नंतर पक्षाचा आहे. आज मी जे आम्हाला सांगितलेलं होतं ज्याप्रमाणे आम्ही आमच्या तनमनाला लागणारा नेता जो प्रत्येक सभेसाठी प्रत्येक जरंगे पाटला साहेबाला काळे साहेब स्वतः त्या ठिकाणी, वागचौर साहेब त्या ठिकाणी प्रत्येक साहेबाचे हजर होते. म्हणून आज आम्ही तनमन धनासाठी काळे साहेबासोबत पाठीमागं राहिलेलो आहे. आम्हाला काळे साहेबांची एवढी इच्छा आहे जे काही रखडलेला विकास आहे त्यांच्याकडनं ते पूर्ण व्हावा. आणि जे काही मराठा आरक्षण विषयी ते पेंडिंग राहिलेले ते साहेबांच्या मार्फत जे आमचा जो मॅसेज आहे मराठा समाजाचा ह्यो तिथं दिल्लीपर्यंत कसं पोहोचल ह्या ठिकाणी आम्ही साहेबांना विनंती करून हे करणार. याच्यामध्ये सांगता येईल का डायरेक्ट आपल्याला मराठा समाजाचं कल्याण काळे साहेबाला 100% मतदान झालं जालना जिल्ह्यामध्ये? हो नक्कीच. जवळजवळ काही भक्त राहतात, अंध भक्त राहतात, ते काही 30% गेले, पण 70% हे आपल्याला मराठा समाज मतदान हे आपल्याला ही तळमळाचीच लढाई होती. मराठा समाजाविषयी आज ते बोलणं, त्यांची दखल न घेणं, एवढे मोठे देशाचे पंतप्रधान ज्याला आज आपण एक बाप म्हणतो देशाचा, तो आपले ते ह्याच्यामध्ये आले होते बघा शिर्डीमध्ये, खाली मराठीविषयी मग शब्द न काढणारा पंतप्रधान. सगळ्यात मोठी गलती त्यांना ती ठरली. त्याच्यामुळे ते परिणाम त्यांना भोगणं पडलेले. आपलं नाव? माझं नाव नामदेव गायके, सरपंच मांडकी, तालुका संभाजीनगर. मतदारसंघात एक उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून लोकांनी त्याला जन्म दिला आणि लोकांनी काँग्रेसचा एक उमेदवार म्हणून त्यालाही दिलं. दानवे साहेबाचं कसं होतं, यापुढं जात असेल, पात असेल, धर्म असेल यावर त्यानं निवडणुका केल्या, परंतु ह्यावेळेस लोकांनी काळे साहेबाला एक उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून संसदेत पाठवायचा आणि विकासाच्या मुद्द्यावर काम करणारा माणूस पाहिजे अशा हिशोबाने लोकांनी काळे साहेबाला. शेतकरी बरेच प्रमाणामध्ये आत्महत्या करतायत. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, काय सांगणार? शेतकऱ्याच्या मालाला योग्य ते भाव मिळेल, परंतु इंडिया आघाडीची सरकार तिथे दिल्लीत तयार व्हायला पाहिजे, त्याच्यावर ते डिपेंड्स राहील, त्या हिशोबानं ते काम करते. कल्याण काळे साहेबाकडे तुम्ही कशा नजरेने पाहतात? काय विकास करणार आहे आता आपल्या जिल्ह्याचा? कल्याण काळे साहेबाकडे आता पुरेच कामं बाकी ठेवलेले आहे, तर त्याला सर्वच कामं करणारे एक उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून ते आरोग्याची कामं करतील, डॉक्टर या हिशोबाने, पुन्हा लिंग गुणोत्तर आहे, अशी भरपूर कामं आहे, आरोग्याचे आहे, शिक्षणाचे आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतीला हमीभाव पाहिजे, अशी भरपूर आहे, अशी कामं ती करते. आपलं नाव? माझं नाव तालेब पटेल. मौलाना क्या बोलेंगे आप? कल्याण काळे साहब लाखों के मतों से चुनकर आए, क्या निर्णय है? कल्याण काळे साहब लाखों से मतों से चुन के आए तो उनके जो तो उनके काम को उनको देख के और वो खूब मेहनत करते हैं और चारों तरफ निगाह रखते हैं, दूसरे की तरफ गरीब दुबलों की तरफ भी देखते हैं, सबको देख के काम करते हैं, शेतकारी वालों को भी देख के काम करते हैं, है कि नहीं? इसलिए उनको चुन के लाए हुए. मुस्लिम मतों का सबसे ज़्यादा फायदा कल्याण काळे साहब को, ऐसा चर्चा है जालने जिले में. क्या निर्णय है आप मुस्लिम समाज का? मुस्लिम समाज को जो है तो बहुत से खुशी हुई कि भाई कि वो आने से जो बहुत से फ़ायदा है कि देहात में जो है तो काम जो भी करते हैं अच्छे काम करते करके, इसलिए उनकी फ़ायदा हुआ. जब भी उनको बुलाए तो आ जाते हैं करके. इंसान होने के नाते से उनको जनता ने भर भर के तौल दिया है. और दूसरी बात ये कि राव साहब दानवे साहब जो है 5 साल से तो 5 मरतबा लगातार चुनकर आए थे. उन्होंने कुछ काम नहीं किया, हमारे तरफ वोट गिराकर भी देखा नहीं, इसलिए हमने इस बार काळे साहब को बहुमतों से चुना कर लाए. आपका नाम? निसार पटेल.